हॅलो फ्रेंड्स. आज आम्ही गेलो होतो बेंगलोरपासून जवळ असलेल्या सुंदर अशा नंदी हिल्सवरती. सनराईज बघायचा होता, त्यामुळे आमची स्वारी भल्या पहाटे निघाली. प्रवासाची सुरुवात उत्साहाने झाली खरी, पण वाटेत प्रचंड ट्रॅफिक असल्यामुळे बराच वेळ रस्त्यावरच गेला. पण गाडीतल्या गप्पा, म्युझिक आणि फ्रेंड्ससोबतची धमाल यामुळे प्रवास खूपच मजेशीर झाला. हळूहळू आम्ही नंदी हिल्सच्या दिशेने पुढे जात होतो आणि जसं जसं उंची वाढत गेली तसं तसं वातावरण पूर्णपणे बदलायला लागलं. थंडगार वारा, दाट धुक्याची चादर आणि त्यात पडणारा हलका पाऊस. असं वाटत होतं की जणू काही निसर्गाच्या कुशीतच प्रवेश करतोय. काही वेळा तर धुकं इतकं दाट होतं की समोरचं दृश्यही स्पष्ट दिसत नव्हतं. नंदी हिल्सवरचा हिरवागार परिसर, रंगीबेरंगी फुलांनी बहरलेली झाडं, डोंगरावर पसरलेलं धुकं, पावसाने धुतलेली झाडं आणि ढगांमध्ये हरवलेले रस्ते, हे सगळं पाहताना वेळ कसा गेला कळलंच नाही. त्यानंतर आम्ही योगानंदीश्वर मंदिराला भेट दिली. हे भगवान शिवांना समर्पित असलेलं अत्यंत प्राचीन मंदिर असून त्याचा इतिहास जवळपास हजारो वर्षांपूर्वीच्या चोल राजवटीपर्यंत पोहोचतो. मंदिरासमोरची नंदीची मूर्ती, दगडी कोरीव काम आणि आजूबाजूचं शांत वातावरण मनाला वेगळाच आध्यात्मिक अनुभव देऊन जातं. असं मानलं जातं की नंदी हिल्सचं नावही या पवित्र नंदीमुळेच पडलं आहे. जर तुम्हालाही एक दिवसासाठी शहराच्या धावपळीपासून दूर जाऊन मनाला शांतता देणारा अनुभव घ्यायचा असेल तर नंदी हिल्सला एकदा नक्की भेट द्या. आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय, टेक केअर.